आणि आता आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. दानवेजी, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आणि तुमच्याकडे काय आकडे आहेत? जे अपेक्षित यश होतं ते तुर्तास मिळताना दिसत नाही आपल्याला? हे बघा, पूर्वी भारतीय जनता पार्टीची जी राज्यामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये ताकद होती त्यापेक्षा कितीतरी पटीनं ही ताकद या निवडणुकीमध्ये वाढलेली आहे आणि भारतीय जनता पक्ष हा नंबर 1चा पक्ष म्हणून नगरपालिकांमध्ये राज्यामध्ये आलेला आहे. मला असं वाटतं की अजूनही निकाल येणं बाकी आहे, परंतु आत्ता जे निकाल आमच्या हाती आले आमच्या वॉर रूमला त्यापैकी 23 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे स्वबळावर निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं हा जो कौल आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे असं आम्हाला वाटतं. दानवेजी, तुम्ही हे म्हणताय अजून थोड्या वेळाने आकडे राज्यभरातले स्पष्ट होईल त्यावेळेला आणखीन कळेल, पण तुमच्या भोकरदनमध्ये नेमकं काय झालं? बघा, भोकरदनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नगरपालिका कधी आली नाही आणि येण्याची शक्यताही कमी होती. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी जाती गणित असं आहे की 9,500 एका विशिष्ट समाजाचे आणि 6,500 इतर समाजाचे अशा प्रकारचं गणित आहे. भोकरदनमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, DCC बँक, कारखाना, आमदार, खासदार हे आम्ही नेहमीच जिंकतो, परंतु भोकरदन शहरात आणि जाफराबाद शहरात 10,000 मतांनी आम्ही विधानसभा लोकसभाला मागं असतो आणि ते 10,000 मतं आम्ही कधीही ग्रामीण भागामध्ये भरून काढतो. त्यामुळं काही ठिकाणी असे गणितं असतात की ते परंपरागत नाही. खरेदी विक्री संघ असो, मार्केट कमिटी, साऱ्या संस्था नगरपालिका सोडून वर्षोगिनती आमच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुकीत आमचा हा पराभव नाही तर हे समीकरणच पूर्वीपासूनचं असं आहे. त्यामुळे याला आम्ही धक्का मारत नाही. पूर्वी तिथं फक्त आमचा एक नगरसेवक होता, आता या ठिकाणी आम्ही 4 नगरसेवक जिंकले आणि मतामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झाली आमची. म्हणजे त्या अर्थानं तुम्हाला असं वाटतं की यशच मिळालंय, पण जर का अपयश असेल तर हा म्हणजे मराठा मोर्चांचा परिणाम आहे, संविधान मोर्चांचा परिणाम आहे का काय आहे? बिलकुल परिणाम नाही. मी आपल्याला सांगितलं की गेल्या वर्षोगिनती केवळ नगरपालिका आमच्या ताब्यात नसतीच. 1977 पासूनची आपण आकडेवारी जर काढली तर नाही, परंतु मतामध्ये वाढ झाली आणि विधानसभा लोकसभेपासून तर साऱ्या संस्था आमच्या ताब्यात असतात केवळ नगरपालिका सोडून. मतात वाढ झाली ती की एक आमचा नगर सेवक होता तिथं 4 झालेत आणि नगराध्यक्ष पदात मताची वाढ झाली आमची. बरं, या सगळ्या निवडणुकीत नोटाबंदी या विषयाचा ग्रामीण भागात तुम्हाला किती फटका बसला असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं नोटाबंदीचा फटका आम्हाला बसलेला नाही, याचा फायदाच झालेला आहे. अनेक घडामोडी मधल्या काळामध्ये घडला, मोर्चे निघालेत, आंदोलनं झालेत, नोटाबंदीचा निर्णय झाला, परंतु असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये 1 नंबरचा पक्ष ठरला. याचा अर्थ नोटाबंदीचा आम्हाला नुकसान नाही तर फायदाच झालेला आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी आहेत, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. अतुलजी, विचारा. दानवे साहेब, आपण असं म्हणालात की वर्षानुवर्ष ट्रेंड होता भोकरदनचा, जाफराबादचा, त्याच्यामुळे आम्हाला तिथे यश मिळालं नाही आणि ते यश तुम्ही इतर विधानसभांमधून भरून काढता वगैरे, हे ठीक आहे. पण त्यावेळी ही परिस्थिती अशी होती की गेली 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता महाराष्ट्रात होती, देशात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे तुमचं हे गणित पटू शकतं. पण आज देशात तुमची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे, तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहात, मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत, इतकं सगळं चित्र असताना देखील एक आपल्या मतदारसंघातली नगरपालिका आपण आणू शकलो नाही, हे तुम्हाला ह्याचं समर्थन कसं कराल तुम्ही? अतुलजी, याचं समर्थन करण्याची काही गरज नाही. 1977ला केंद्रात आमची सत्ता होती, तेव्हाही आम्ही भोकरदन जिंकू शकलो नाही. 1995ला आमची राज्यात सत्ता होती, मी त्या काळामध्ये आमदार होतो, तेव्हाही जिंकू शकलो नाही. मी आपल्याला सांगतो की जातीय समीकरण काही शहरामधले असेच असतात आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं दलित आणि मुस्लिम ही जी संख्या आहे ती शहरामध्ये आहे आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी त्याचा परिणाम आमच्यावर होतो. परंतु बाकी साऱ्या निवडणुका आम्ही जिंकतो. सत्ता पूर्वी होती, सत्ता आताही आहे. उलट एकाचे 4 झालेत आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मतं वाढ झाली. आम्ही ग्रामीण भागांमधून त्या ठिकाणी मतं केव्हाही जास्त घेत असतो आणि त्यामुळं ही हार जरी असली, ही हार मान्य आहे आम्हाला, परंतु हे आम्हाला अपेक्षित हार होती. पण असं वाटत नाही का तुम्हाला की हे शल्य आहे आपल्याला, की आपल्याच गावातली नगरपालिका आपल्याला मिळू शकत नाही?
नक्कीच असं वाटतंय, परंतु कधी कधी हे जे समीकरणं असतात ते समीकरणं आमच्याकडून तुटत नाही आणि कोशिश करून बघितली, कामं करून बघितलेत, विकास करून बघितला, परंतु हे जे जातीय समीकरणं आहेत, देशामध्ये सुद्धा असे काही मतदारसंघ की त्या ठिकाणी असंच घडतं. त्यामुळं शल्य तर नक्कीच आहे, परंतु कोशिश प्रत्येक वेळेस आम्ही करतो, परंतु त्या ठिकाणी आम्ही यशस्वी कधीच झालो पण हे नाही. जातीपातीच्या पलीकडे कधीतरी निवडणुका गेल्या पाहिजेत असं वाटत नाही तुम्हाला? काय म्हणता आपण? जातीपातीच्या पलीकडे कधीतरी निवडणुका गेल्या पाहिजेत आणि विकासाच्या प्रश्नावर आम्ही या निवडणुकीमध्ये सबका साथ सबका विकास अशा प्रकारचा नारा दिला होता. मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं होतं. आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीनं बीडला मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला होता. अंबड नगरपालिकेमध्ये सुद्धा मुस्लिमांची संख्या जास्त असताना सुद्धा त्या ठिकाणी आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार जिंकला, आमचे नगरसेवक जिंकले. याचा परिणाम हळूहळू होऊ शकेल, आमच्या मनात आहे आणि होऊ शकेल पुढच्या काळात. मिलिंदजी राम कदम आहेत आपल्यासोबत, अतुल त्यांना काही कुलकर्णी जी विचारायचं. बोलतायत त्यावर मी फक्त एवढंच सांगतो, मला नुकतीच वॉर रूम मधून जी माहिती आली आहे, आमच्या रावसाहेब दानवे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी हा पक्ष महाराष्ट्रात क्रमांक 1चा पक्ष अशा पद्धतीची सध्याची जी निकालाची स्थिती आहे आपण एबीपी वरती दाखवावी अशी माझी विनंती आहे. बीजेपीचे 247 नगरसेवक निवडून आलेत, बर, काँग्रेसचे 134, राष्ट्रवादी पक्षाचे 120 आणि शिवसेनेचे 95 आणि अपक्ष 75. म्हणजे हे जर आकडे पाहिले तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अधिक क्रमांक 1 वर हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. म्हणजे आणि टोटल नगराध्यक्ष 23. तर अशा प्रकारचे हे निकाल आहेत. हे एबीपीवर राम कदमजी आकडे थोड्या वेळात आणखीन अधिकृतरित्या स्पष्ट होतील नाही, तेव्हा नाही, कळेलच. आत्ताचे जे आकडे आपण रावसाहेब पाहिले- दानवेजी, माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की ठीक आहे, भोकरदन आपण 2 मिनिटाकरता बाजूला ठेवू, पण परळीमध्ये नेमकं असं काय झालं की पंकजा मुंडेंनी एवढी मेहनत घेतली, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली, पण परळीमध्ये खूप मोठा पराभव पत्करावा लागला तुम्हाला? नाही, पराभव परळीचा पण मान्यच आहे आम्हाला आणि भोकरदनचाही मान्य आहे. काही ठिकाणी अशा प्रकारचे प्रयोग झालेत आमच्यावर, नाही असं नाही आहे, परंतु इतर ठिकाणी जिंकल्याचं आमचं चॅनलवर दाखवा ना. आत्ता जी राम कदमजीने आकडेवारी दाखवली, एखादी 2 नगरपालिका आमच्याकडनं जाऊ शकती, पण त्यापेक्षा कितीतरी नगरपालिका आम्ही जिंकल्या. पहिल्यांदा अंबड माझ्या लोकसभा तासगावमध्ये मतदारसंघामध्ये तुमचे विजय सावंत नगरपालिका आम्ही जिंकलेत जिंकली. नगराध्यक्ष पदासाठी. हा, तेही दाखवतोय तुम्ही बोलत अक्कलकोट असताना. जिंकलो, तासगाव जिंकलं, राहता जिंकलं, पाथर्डी जिंकलं, राज्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही जिंकलो. एक परळीची नगरपालिका हारलो ही गोष्ट खरी आहे, तो पराभव आम्ही मान्य केला. बर, दानवेजी इतर थोडं ठिकाणी पुढे आम्ही जाऊया, जिंकलोय. पुढे जाऊयात चर्चेत. तुम्ही असं म्हणालात की तुम्ही बरेच ठिकाणी जिंकताय, जसं सांगलीतलंही हे आलं, तासगाव आलं, पण तुम्हाला असं वाटत नाही की स्थानिक मुद्द्यांच्या बरोबर स्थानिक ठिकाणी सुद्धा अन्य ठिकाणून आलेल्या, अन्य पक्षातून आलेल्या उमेदवारांचाच फॉर्म्युला तुम्हाला नगरपालिकेत सुद्धा जिथे यश मिळतंय तिथे उपयोगी पडला असं दिसतंय? जसं विधानसभेला झालं होतं किंवा आता महापालिकांच्या करता पण भाजपची तशीच रणनीती दिसते. नगरपालिकेत सुद्धा हाच फॉर्म्युला तुम्हाला उपयोगी पडला, आयात उमेदवार? हे बघा, राजकीय पक्षामध्ये कोणी स्पृश्य अस्पृश्य नसतो आणि या निवडणुकांमध्ये नगरपालिकेच्या स्थानिक मुद्द्यावर जास्त जोर दिला गेला जातो. त्यामुळं या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून येऊ शकतात अशांनाच उमेदवाऱ्या दिल्या गेल्या. त्यामुळं बाहेरचा आणि नंतरचा आणि आत्ताचा यामध्ये आम्ही काही भेदभाव केलेला नाही. विधानसभेत, लोकसभेत अनेक उमेदवार इकडच्या तिकडे गेले, त्या पद्धतीप्रमाणे याही वेळेस गेले, परंतु जे जिंकले ते जिंकून येणाऱ्यासारखे कार्यकर्ते होते म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी उभं करावं लागलं. बरं, बाहेरचा म्हणून त्यांना उभं केलं नाही. बरं, प्रशांत दीक्षित आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. प्रशांतजी. मला दानवे साहेबांना विचारायचं आहे की जिथे भाजपचा नगराध्यक्ष विजयी झालेला आहे आणि अन्य पक्षाकडे पालिका गेली आहे, म्हणजे पालिकेतलं बहुमत, तर ती पालिका आपण कोणाकडे मानायची, कुठल्या पक्षाची मानायची, हा एक प्रश्न. आणि मग तिथलं प्रशासन, आयुक्त वगैरे हे कोणाला उत्तरदायित्व असतील, नगराध्यक्षांना असतील का सभागृहातल्या बहुमताला असतील? आणि त्या दृष्टीने भाजप या निकालांकडे कसा पाहतो? असं आहे की आपला देश लोकशाही देश आहे आणि ज्या बाजूना मेजॉरिटी त्या बाजूना बहुमत असतं. परंतु असा प्रयोग याही अगोदर लातूरमध्ये झाला होता
की नगराध्यक्ष NCPचा आणि बाकी काँग्रेसचे निवडून आले होते. त्याही ठिकाणी अध्यक्षांनी सगळ्यांना घेऊन नगरपालिकेचा कारभार चालवला. ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आत्ता निवडणूक निकालानंतर निर्माण झाली आहे त्या ठिकाणी नगराध्यक्षाला इतर नगरसेवकांना घेऊन नगरपालिकेचा कारभार चालवावा लागणार आहे. कोणी कोणाला उत्तरदायित्व नाही आहे. बॉडी निर्णय घेत असताना आपल्या गावाचा आपल्या शहराचा विचार डोळ्यापुढे ठेवून यांना निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळं हे शटल होईल. संख्येमध्ये कमी जास्त होऊ शकल. राज्य सरकारं कमी जास्त राहिली, केंद्रातही कमी जास्त होती, परंतु देश हिताचा राज्याच्या हिताचा तसं नगरपालिकेच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी या सगळ्यांना एकत्र बसूनच निर्णय करावा लागेल. रावसाहेबजी, काही महत्त्वाच्या अशा जागा राहिल्या की जिथले पराभव तुम्हाला अपेक्षित होते का अनपेक्षित होते? म्हणजे भोकरदन तुम्हाला, तुमचं म्हणणं आहे की अपेक्षित होता, परळीतला तुम्हाला अपेक्षित होता का? तसंच चेनसुख संचेती बुलढाणा इथलाही अनपेक्षित पराभव तुम्हाला होता का? किंवा बबनराव लोणीकरांच्या पत्नीलाही पराभव स्वीकारावा लागला तुम्ही या जागा गृहीत धरल्या होत्या जिथे तुम्हाला फटका बसला, की तुम्ही या गृहीतच धरल्या नव्हत्या, लागली तर लॉटरी असं होतं? नाही, लागली तर लॉटरी नाही. आम्ही ताकदीनं, हिमतीनं आणि जिद्दीनं या जागा लढवल्या. परतूरच्या जागेबद्दल तर आपण जसं भोकरदनची स्थिती आहे त्या ठिकाणी सुद्धा ही स्थिती आहे. 7,000 इतर समाज आणि जवळपास 15,000 16,000 बाकीचे समाज. आम्ही ती जागा गृहीत धरलीच नव्हती. बुलढाणा कधीच आमची नव्हती, परतूर कधीच आमची नव्हती, भोकरदन कधीच आमची नव्हती, परळी वगळता या ठिकाणी आमच्या नव्हत्या. परंतु परळीला सुद्धा काही फार मोठं मताचं मार्जिन आहे असं नाही आहे. ह्या ज्या जागा आपण विचारल्यात मला, या जागा आम्ही अपेक्षित धरलेल्याच नव्हत्या, परंतु त्या ठिकाणी आणण्याची कोशिश पूर्णपणाने आम्ही केली. सांगताय की हा समाज आमच्यासोबत नाही किंवा ह्या जातीचे लोक आमच्यासोबत नाहीत, हे राज्यकर्ते म्हणून आपल्याला पटतं का? हे थोडंसं ऐकायला सुद्धा आम्हाला पत्रकार म्हणून योग्य नाही वाटत आहे. नाही, आपण पत्रकार नेहमीच लिहितात, वस्तुस्थिती मी मांडली, कोणत्या जातीचा उल्लेख नाही करत मी. परंतु सामाजिक समीकरणं ज्या गावामध्ये बिघडलेली असतात ते सामाजिक समीकरणाचं संतुलन करण्याचा आम्ही सतत कोशिश करतो आणि त्यामुळेच आमच्या मताच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली, त्यामुळेच आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये वाढ झाली आहे. जातीपातीचा उल्लेख नाही, परंतु समीकरणं अशी आहेत. रावसाहेब दानवेजी, तुम्ही म्हणताय मोठं यश, मगाशी राम कदम यांनी पण आकडेवारी सगळी सांगितली, तुम्ही हे सगळं विश्लेषण करताय, तुमच्या दृष्टीने खूप व्यवस्थित विश्लेषण करण्याचा प्रयत्न करताय, पण तुम्ही चेहऱ्याने काही फार खुश किंवा समाधानी वाटत नाही. माझा चेहरा तुम्ही समोर बघितल्यावर मी तुम्हाला खुश वाटेल. माझा गळा समजा कसा बसलेला आहे तर त्यामुळं तुम्हाला असं वाटतंय, पण मी खूप खुश आहे राज्याचा प्रदेश अध्यक्ष म्हणून की पूर्वीपेक्षा कितीतरी जागा आम्ही जास्त जिंकल्या, पूर्वीपेक्षा कितीतरी अध्यक्ष आम्ही जास्त जिंकले. निवडणुकीचं कॅम्पेन मी, मुख्यमंत्री आणि आमच्या साऱ्या टीमनं व्यवस्थितशीरपणानं केलं. त्यामुळं माझी खुशी नक्कीच तुम्हाला जाणवेल, परंतु आम्ही या निकालावर समाधानी आणि अजून निकाल यायचे आहेत. बरं, त्यामुळे मी तुम्हाला खुश कसा वाटत नाही हे तरी सांगा मला समजून, काय केल्यानं तुम्हाला खुश वाटत? नाही, दानवे माझ्या साहेब- जागा जिंकल्या म्हणजे खुश आहे. दानवे साहेब, आपण आता मुख्यमंत्री आणि आपण मिळून हे सगळं यश मिळवलं वगैरे असं सांगताय, पण आपल्याच पक्षातले काही नेते असं सांगतात की दानवे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, ते नंतर मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत आणि हे सांगितल्यामुळे फडणवीसांचा एक गट कुठेतरी कार्यरत झाला आणि एक त्याला मर्यादित यश मिळावं तुमच्या ह्या सगळ्या याला, अशी एक चर्चा सुरू झाली. तर तुम्ही अजूनही स्वतःला मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानता का? याला जोडून हे माझा बघा, प्रश्न आहे दानवे साहेब. दानवे साहेब, माझा एक हा, प्रश्न बोला. याला जोडून हा प्रमोदजी विचार. की जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, म्हणजे इकडे दानवे साहेब आणि त्यांच्या बाजूलाच पंकजाताई, या दोघांच्याही शहरामध्ये भाजपला हादरा बसला. हा मुख्यमंत्र्यांचा आशीर्वादाने हे झालेलं आहे की हे नेते अपयशी ठरतात हे दाखवण्यासाठी हा सगळा परिणाम साधण्यात आला आहे, की हे खरोखर जसं दानवे साहेब म्हणतात तसं एका विशिष्ट समाजामुळे असं झालेलं आहे? असं आहे, हे तुमचे प्रश्न जे आहेत कपोलकल्पित आहे. ना तर कधी आम्ही दावा ठोकला, ना तर माझी कधी इच्छा आहे. आमचे मुख्यमंत्री यशस्वीपणानं काम करतात. राज्याचा विकास आणि राज्याची प्रगती एकदम योग्य दिशेनं चालू आहे. त्यामुळं कुणी आम्हाला जर मुख्यमंत्री म्हणलं तर आम्ही काही हुरळून जात नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा काही स्वतः कोण मुख्यमंत्री याच्यावर नसतो, तर सर्व आमदार मिळून मुख्यमंत्री ठरवत असतात. आणि देवेंद्रजी फडणवीस हे आमदारांनी ठरवले मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांची कारकीर्द यशस्वी आहे. त्यामुळं आम्हाला या मुख्यमंत्री पदात कुठलेही म्हणजे हे नाही आहे, उत्सुकतासुद्धा नाही आहे.
तर आपण हे अशा प्रकारचे प्रश्न जे विचारतात ते मला असं वाटतं चुकीचं आहे. त्यांच्यामुळं यश मिळतंय, पराभव मुळीच झालेला नाही. पण तुम्हाला आवडेल पुढे मागे व्हायला? कशाला? पण दानवे साहेब तुम्ही यशाचं माणसं श्रेय बदलल्यानं मुख्यमंत्री- काय यश जास्त मिळतंय का? माणसं बदलल्यानं यश मिळालं असतं तर मग मी समजू शकलो असतो. माणसं बदलल्यानं यश नाही मिळत. पण दानवे साहेब तुम्ही यशाचं श्रेय मुख्यमंत्र्यांना देतात, परंतु अपयशाचं श्रेय श्रोतावर घेतात. हे मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी भारतीय करताय जनता तुम्ही पार्टी- की जर अपयश असेल तर नाही, ते मुळीच मुख्यमंत्र्यांचं पण आहे, केवळ तुमचं आहे असं कसं नाही, म्हणताय? भारतीय जनता पक्षाचा मी राज्याचा अध्यक्ष आहे. यश आलं तरी पक्षाच्याच नावावर आहे आणि अपयश आलं तरी पक्षाच्याच नावावर आहे. आणि मला इथं अपयश आलेलं दिसत नाही, कारण पूर्वीपेक्षा आमची ताकद, मग ती सदस्य संख्या असू द्या, ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार असू द्या, या ठिकाणी आम्हाला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त यश मिळालेलं आहे. आणि हे यश कोणी रावसाहेब दानवेचं किंवा देवेंद्र फडणवीसचं नाही, तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं सामूहिक यश आहे. बरं, दानवेजी शेवटचा प्रश्न विचारतो. आता नगरपालिका वगैरे झाल्या, आता काही दिवसांनी जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांचं वारं सुरू होईल. जर का भाजप हा तुमच्या दाव्याप्रमाणे आणि राम कदम यांच्या दाव्याप्रमाणे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून नगरपालिकांच्या संदर्भात आला, तर महानगरपालिकांमध्ये जसं स्थानिक ठिकाणी निर्णय घेतील वगैरे वगैरे, तर भाजपचा आता महानगरपालिकांमध्ये या यशानंतर एकला चलो रे सुरू होणार? भारतीय जनता पार्टीची मूळ भूमिका आहे की निर्णय आम्ही जिल्ह्यांवर लादत नाही, ना महापालिकेवर लादत नाही. त्या ठिकाणच्या युनिटला आम्ही युती करण्याचे अधिकार दिलेले आहेत. याही निवडणुकीमध्ये आमचं धोरण तेच होतं आणि शेवटी तेच झालं. ज्या ठिकाणी सन्मानपूर्वक युती येईल त्या ठिकाणी युती होईल आणि ज्या ठिकाणी युती होणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर लढू, ही आमची पूर्वीपासूनची कल्पना आहे. पुढच्याही काळामध्ये आम्ही आमच्या मित्रपक्षाशी बोलणी करू, चर्चा करू आणि चर्चेतून जर ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युतीत लढू. परंतु काही कारणानं युती झाली नाही तर त्या ठिकाणी स्वबळावर लढू. परवा तुम्ही असं पण म्हणाला एकला होतात- चलोरची घोषणा भाजप करणार नाही. परवा तुम्ही असं म्हणाला होतात की शिवसेना जास्तच टोकदारपणे उत्तर देत आहे. राज्यातल्या ग्रामीण भागातल्या मतदारांनी शिवसेनेला उत्तर दिलं असं वाटतं तुम्हाला? असं आहे की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं दिलेलं मी ते उत्तर होतं. आत्ता काही नवीन प्रश्न आहेत का तुमचा? मी पुन्हा उत्तर देतो. बरं दानवे साहेब, प्रश्न तर नवीन पुढच्या काही दिवसात निश्चितपणे तयार होतील आणि ते वेळोवेळी तुम्हाला विचारू, तुम्ही त्याची मोकळेपणाने उत्तरं द्याल. जशी ऑफ द रेकॉर्डच्या गप्पा तुमच्या रंगतात, तशी अपेक्षा आहे की पुढच्या वेळची ऑन द रेकॉर्डची पत्रकार परिषद सुद्धा अधिक रंगेल. तुर्तास आता हसलेला चेहरा दिसला तुमचा. अंतिमतः यश जर का भाजपचं असेल तर निश्चितपणे पहिल्यापेक्षा सुधारलेली स्थिती पाहता तुमचं अभिनंदन, शुभेच्छा. शेवटी राज्यातल्या जनतेला विकास हवाय. धन्यवाद एबीपी माझ्याकडे सविस्तरपणे गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सर, थँक्यू. एक छोटासा ब्रेक घेऊया अतुलजी. मी आपण ठीक आहे, एक छोटा मुद्दा थोडक्यात अतुलजी बोला, अगदी 1-2 वाक्यात. साईन करते भाजप मोठा वॉर रूममधून आता जी नुकतीच माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला 334 ठिकाणी जागा मिळाल्या आहेत आणि त्याच्या खालोखाल जर आपण इतर पक्ष पाहिले तर ते भारतीय जनता पार्टीपेक्षा खूप कमी आहेत. म्हणजे आपण काँग्रेसला 201, शिवसेनेला 228, तर राष्ट्रवादीला 287 जागा मिळाल्यात आणि BSPला 3 आणि इतर 55 आहेत. म्हणजे आपण याही क्षणी जे 1349 निकाल जाहीर झालेत, डिक्लेअर झालेत, तर त्याच्यापैकी 334 जागा म्हणजे महाराष्ट्रातला क्रमांक 1चा विजय हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि हा माननीय देवेंद्र फडणवीस आणि दानवे साहेबांच्या नेतृत्वाखाली. म्हणजे आपण जे मगाशी म्हणत होता भाजप तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर, असं न होता भाजप आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालात क्रमांक 1 वर आहे. राम कदमजी, आतापर्यंतची जी औपचारिक जाहीर झालेली आकडेवारी आहे ती आपण एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहतो आहोत. जी वॉर रूम मधली आकडेवारी आहे, अंतिम सगळं चित्र महाराष्ट्राच्या झाल्यानंतर जनतेला, निश्चितपणे स्पष्ट होईल. मिलिंदजी, महाराष्ट्राच्या जनतेला मला हे तुम्हाला कळू द्या. काही कमी किंवा महाराष्ट्र जास्त नाही असं मिलिंदजी, काहीच आपण म्हणायचं दाखवत नाहीत, नाहीये. आपण दाखवाती. अहो, दाखवा ना. महाराष्ट्राच्या अहो, जनतेला हे औपचारिक कळू जाहीर द्या. तर होऊ दे. आतापर्यंत जे जाहीर निकाल झाले जाहीर आकडेवारी झाले, ती दिसेल. जाहीर झालेल्या निकालामध्ये तुम्ही भारतीय जनता जोरकसपणानं पार्टीला सांगितल्यामुळे क्रमांक 1 आकडेवारी कमी सगळ्यात किंवा जास्त जागा जास्त मिळाल्या. होणार नाही. जी अंतिमतः आकडेवारी निवडणूक आयोगाकडनं अंतिमपणे जाहीर होईल ती येईल.